न सांगता दूर गेलेला सम्राट. पूर्णपणे कोलमडलेली तपस्या. गजाआड अडकलेलं त्यांचं प्रेम. भेट तर झाली, पण ती होऊनही नसल्यासारखी. प्रश्न तर अनेक होते, पण त्यांची उत्तरच नव्हती. निर्णय कठोर होते, पण त्यांचं कारण फक्त प्रेम होतं. आणि इथूनच आता होते त्यांच्या प्रेमाच्या अग्निपरीक्षेची सुरुवात. तो पूर्ण दिवस तपस्या जणू एका मोठ्या धक्क्यात होती. तो जाणार हे तिला माहिती होतं, पण तो आपल्याला न सांगता गेला याचं तिला खूप वाईट वाटलं. सई आणि गिरीशला जसं हे समजलं, तसं ते सुद्धा तिला भेटायला आले. गिरीशला तपस्याची अवस्था बघवत नव्हती. आपण तिच्या लग्नाला होकार का दिला असंही त्यांना वाटून गेलं. पण आता झालेलं ना बदलता येणार नव्हते. त्यामुळे तपस्याला आधार देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. समरला जसं हे कळालं, तसा तो सुद्धा तातडीने बंगल्यावर निघून आला. त्याच्या परीने तो सगळ्यांना आधार देत होता. पण त्याला सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं ते तपस्याचं. काहीच न खाता पिता दिवसभर ती नुसतीच शून्यात नजर लावून बसली होती. सगळ्यांनी आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच समजून घेण्याच्या अवस्थेतच राहिली नव्हती. इकडे सम्राटची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. तो जरी मनाने खंबीर असल्याचं दाखवत असला, तरी तिच्या काळजीने त्याचा जीव अर्धमेला झाला होता. त्याला स्वतःची पर्वा नव्हती. त्याला फक्त तिची काळजी लागून राहिली होती. ती स्वतःला कशी सांभाळेल याचा विचार करून करून त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. तो पूर्ण दिवस त्याने काहीही खाल्लं नाही. त्याची इच्छाच झाली नाही. शौर्याने सगळी फिल्डिंग लावली होती. एकत्र 2 केस कोर्टात उभ्या राहणार होत्या. विक्रमला जन्मठेप किंवा फाशी होणार हे तर फिक्स होतं. पण सम्राटच्या सरेंडर नंतर त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी शौर्य प्रयत्न करत होता. सम्राटने कशा पद्धतीने 2 केसमध्ये कायद्याची मदत केली याचा सगळा अहवाल त्याने तयार केला होता. शिवाय त्याने स्वतःहून स्वतःचे गुन्हे कबूल करून सरेंडर केलं. ही गोष्ट सुद्धा कोर्ट नक्कीच लक्षात घेईल याची शौर्याला खात्री होती. त्यामुळे तो त्या पद्धतीने सगळ्या हालचाली करत होता. त्याच संध्याकाळी सम्राट, शौर्याने बाहेरून आवाज दिला तसं सम्राटने डोळ्यांवरचा हात काढला. दुपारपासून तो नुसताच झोपून होता. तपस्याच्या आठवणीने त्याचा जीव व्याकुळ झाला होता.
इथे आपली अशी हालत आहे, तर तिच्या जीवावर काय बितली असेल, याच विचाराने त्याचा जीव आतल्या आत तुटत होता. सम्राट, तपस्या तुला भेटायला आलीय. तसा सम्राट एका झटक्यात उठून उभा राहिला. तिचं फक्त नाव ऐकूनच त्याच्या अंगात जणू त्राण आले होते. मी पाठवतोय तिला आत. तसं सम्राटने फक्त डोळ्यांनीच होकारार्थी इशारा केला आणि शौर्य निघून गेला. काही वेळानंतर त्याला तिच्या येण्याची चाहूल लागली. तो एक टक त्या दरवाजाकडे बघत होता. जशी ती त्याला समोर दिसली, तसं त्याने त्या लोखंडी गजाभोवती असलेले हात घट्ट आवळले. तिचा अवतार त्याच्याकडून बघवलाच गेला नाही. ज्या अवस्थेत तो तिला सोडून आला होता, अजूनही ती त्याच अवस्थेत होती आणि भक्कास नजरेने त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा त्याची हिंमत झाली नाही. तशी त्याने नजर दुसरीकडे फिरवली. जास्त बोलणार नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जाताना एकदाही मला सांगून जावंसं वाटलं नाही का तुम्हाला? तसं टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आलं. भल्या भल्यांना रडवणारा सम्राट आज स्वतःच परिस्थितीपुढे हतबल झाला होता. समोर असूनही तो तिला जवळ घेऊ शकत नव्हता, तिच्यावर प्रेम करू शकत नव्हता, तिला आनंद देऊ शकत नव्हता. एकेकाळी जग जिंकायला निघालेला राजा आज पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभा राहिला होता, जिथून त्याने हा प्रवास सुरू केला होता. तो 17-18 वर्षांचा सम्राट, ज्याच्याकडे काहीही नव्हतं, हतबल, निराधार असा तो सम्राट आज पुन्हा एकदा त्याने स्वतःतून फील केलं. त्यावेळी त्याच्याकडे खरंच काही नव्हतं आणि यावेळी असून सुद्धा तो त्याचा उपभोग घेऊ शकत नव्हता. पण हा रस्ता त्याने स्वतःच निवडला होता, स्वतःसाठी, तिच्यासाठी आणि त्या दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. त्यामुळे आता तो माघार घेऊ शकत नव्हता. तुला सांगून गेलो असतो तर कदाचित जाण्याची हिंमतच झाली नसती. मनाने कमजोर पडलो असतो, म्हणून तुला न सांगता चालू. सम्राट, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. त्या घरात जीव गुदमरतोय माझा. तिथली एक एक वस्तू तुमची आठवण करून देतेय मला. अचानक कुठून तरी तुम्ही याल आणि मला जान म्हणाल असे भास होत आहेत. वेड लागेल मला अशाने. तिने पुढे होऊन त्याचा शर्ट हातात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यातले ते अश्रू त्याला बघवत नव्हते, पण आता ते अशा ठिकाणी येऊन पोहोचले होते जिथून परतीचा कोणताही मार्ग नव्हता. जे होईल ते त्या दोघांना एक्सेप्ट करावंच लागणार होतं. जॉन, प्लीज स्टॉप क्राईंग. लिसन टू मी. मी काय म्हणतोय ते ऐक. तसं तिने रडतच त्या समोरच्या लोखंडी सळ्यांवर डोकं टेकवलं. तिला त्याच्या मिठीत जाण्याची तीव्र इच्छा होत होती, पण ते लोखंडी गज त्या दोघांमध्ये भिंतींसारखे उभे होते. या सगळ्यावर मी एक उपाय शोधून ठेवलाय.
काही दिवसात कोर्टात केस उभी राहील आणि त्यानंतर पुढच्या शिक्षेसाठी मला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात येईल. त्यानंतर तू कधीच मला भेटायला येऊ नकोस. तुम्ही एक काम करा ना, स्वतःच्या हातानेच माझा जीव घ्या. एक वेळ मरण सोपं वाटेल मला सम्राट, पण हे नाही. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? कधीतरी तुम्हाला भेटायची संधी मिळेल या आशेवर मी हे इतकं मोठं पाऊल उचलायला तयार झाले, आणि तुम्ही ती संधी सुद्धा माझ्यापासून हिरावून घेताय. का करताय तुम्ही असं? का मला इतका त्रास देताय? तुला त्रास देत नाहीये मी, तुझा त्रास कमी करतोय. तू जर सतत मला भेटत राहिलीस ना जान, तर त्याचा त्रास तुलाच होईल. हळूहळू माझ्या नसण्याची सवय होईल तुला. मग जास्त त्रास नाही होणार. त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले, पण त्याच्याही आवाजात ओलावा होता. कारण शिक्षा संपेपर्यंत त्याला सुद्धा तिला पाहता येणार नव्हतं. आणि कायद्याच्या शिक्षेपेक्षा सुद्धा ही शिक्षा त्याच्यासाठी भयंकर असणार होती. तिने खरंच रडायला सुरुवात केली. तिला कसं समजवावं आणि कसं सावरावं हेच त्याला कळत नव्हतं. जान, listen to me, please don't cry. No, I don't want to listen to you. Please don't do this to me. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. तू म्हणाली होतीस ना मला की ज्या दिवशी मी जेलमधून सुटून बाहेर येईल त्या दिवशी तू अभिमानाने मला स्वीकारशील. तुझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी मी ही परीक्षा देतोय जान. आणि आता एक परीक्षा तुला सुद्धा द्यावी लागेल. सम्राट, प्लीज, दुसरी कोणतीही शिक्षा चालेल मला, पण स्वतःपासून दूर नका करू ना. दूर कुठे करतोय जान? आपण एकमेकांपासून दूर होणं शक्यच नाही. आपण एकमेकांच्या मनात राहतो ना. शरीराने दूर असलो म्हणून काय झालं? मनाने तर एक आहोत ना. प्रॉमिस कर जान, प्रॉमिस कर की तू मला कधीच भेटायला येणार नाहीस. नो, मी नाही करणार हे प्रॉमिस. मला जमणारच नाहीये हे. मला कळलंय सगळं. मी तुमच्यासोबत बदला घेण्यासाठी तुम्हाला फसवलं. त्याचा रिव्हेंज घेताय ना तुम्ही? मला त्रास देण्यासाठी करताय ना हे सगळं? नाही जान. त्याच्याकडून आता जास्त बोलवलंच जात नव्हतं. तिची अवस्था त्याला खरंच बघवत नव्हती, पण तरीही तो मनाने कठोर असल्याचं दाखवत होता. पण त्याला स्वतःसोबत तिला सुद्धा सावरायचं होतं. मी हात जोडून माफी मागते तुमची. हवं तर पाया पडते तुमच्या, पण प्लीज मला अशी शिक्षा नका देऊ. तुम्हाला किती वर्ष शिक्षा होईल माहिती नाही. एवढी वर्ष कशी जगणार आहे मी तुमच्याशिवाय? तुमच्या तोंडून जान ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही माझ्या, आणि शेवटही होत नाही. आणि तुम्ही म्हणताय की मी तुम्हाला कधीच भेटायचं नाही. नका ना इतके वाईट वागू माझ्याशी. सी जान, इथे कैद्यांना लेटर पाठवायची परमिशन असते. मी तुला लेटर लिहित जाईन. हे बघ जान, मी आज जसा तुला दिसतोय तसाच काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर नाही दिसणार. माझी हालत तुझ्याकडून नाही बघवली जाणार. तेव्हा जर तू मनाने खचलीस ना, तर ते माझ्याकडून नाही बघवलं जाणार. तू प्रॉमिस केलंयस मला जान की तू आपल्या घराला आणि आपल्या माणसांना सांभाळशील, आबांची काळजी घेशील. म्हणून तर मी इतकं मोठं धाडस करू शकलो ना.
आणि आता तूच माघार घेतलीस तर कसं होणार? 7 फेरे घेताना वचन दिलंयस तू मला की माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत उभी राहशील. सुखात तर साथ दिलीस तू मला, आणि आता दुःखाची वेळ आहे असं समज. आणि ही वेळ सुद्धा कधीतरी संपेलच ना. त्यानंतर सुख हे कायम स्वरूपी असेल. फक्त तोपर्यंत धीर धर. पण मला जमेल हे? नक्की जमेल. तुला माहितीये, मी तुझ्या प्रेमात पडण्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे तू खूप स्ट्रॉंग आहेस. भल्या भल्या लोकांनी माझ्यासमोर हार मानली होती जान, पण तू न घाबरता माझ्या आयुष्यात वादळासारखी शिरलीस. जे कोणालाच जमलं नाही ते तू करून दाखवलंस. या पाषाण हृदयी सम्राटला पुन्हा माणसात आणलंस. तू हे सगळं करू शकतेस, तर बाकी सगळ्या गोष्टी तुझ्या समोर क्षुल्लक आहेत. मॅडम, तुमची वेळ संपली. तुम्हाला निघावं लागेल. जस्ट 2 मिनिट्स प्लीज. सम्राटने समोरच्या हवालदाराला रिक्वेस्ट केली. इतरांना ऑर्डर देणारा सम्राट आज एका साध्या हवालदाराला रिक्वेस्ट करत होता. तिथेच तिचा उरला सुरला सगळा धीर संपला. तिने त्या लोखंडी गजाच्या आत हात घालत त्याला स्वतःजवळ ओढले. त्याच्या पाठीवर हात घट्ट रोवले. त्या दोघांच्या मिठीमध्ये त्या लोखंडी गजाची भिंत होती, पण तरीही ते एकमेकांना फील करू शकत होते. मी प्रयत्न करेन, पण तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही आठवणीने मला लेटर पाठवाल. तसं त्याही परिस्थितीत त्याला हसू आलं. बायको असण्याचा पुरेपूर हक्क ती त्याच्यावर गाजवत होती, आणि हेच हक्काचं प्रेम त्याला हवं होतं. लहानपणापासून तो याच प्रेमाला तरसला होता. आय प्रॉमिस जान, मी न चुकता तुला लेटर पाठवत जाईन. मग ठीक आहे, मी तुला लेटर पाठवत जाईन. फक्त त्यात एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? जे लेटर मी तुला लिहीन ते आधी शौर्यकडे जाईल. तो वाचेल, आणि त्यानंतरच तुला ते लेटर मिळेल. रूल आहे इथला तसा. वाचल्याशिवाय एकाही कैद्याचं लेटर जेलच्या बाहेर जात नाही. असे कितीतरी गुन्हेगार असतात जे जेलमधून पण बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट ठेवतात. आपले काळे धंदे आरामात चालवतात. त्या सगळ्याला आळा घालण्यासाठी हा नियम आहे. त्यांना जर ते लेटर योग्य वाटलं तरच ते लेटर त्या कैद्याच्या रिलेटिव्हला मिळालं जातं, नाहीतर ते रिजेक्ट केलं जातं. ठीक आहे. त्याने कसं बस तिला समजावलं आणि तिथून पाठवून दिलं. जाताना सुद्धा ती एक एक पावलावर मागे वळून पाहत होती. तोपर्यंत त्याने स्वतःचा चेहरा निर्विकार ठेवला होता. ओठांवर स्माईल ठेवली. पण जशी ती तिथून निघून गेली तसा तो धाडकन खाली गुडघ्यांवर बसला.